ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कंगना रनौत जेव्हा आदित्य पांचोळीला भेटली तेव्हा ती 17 वर्षांची होती आणि पांचोळी 37 वर्षाचा होता। कंगनापेक्षा 20 वर्षांनी मोठा असलेला आदित्य पांचोळी विवाहित होता। तरीही कंगना त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती। त्या बदल्यात तिला मुंबईत घर आणि चित्रपटांमध्ये काम मिळत असल्याचं म्हटलं जातं। एकदा पांचोळीने कंगनाचा मोबाईल पाहिला, त्यामध्ये ती दुसऱ्या एका अभिनेत्याला बेबी बेबी म्हणत असल्याचं दिसलं। त्यानंतर पांचोळीनं तिची मारहाण केली। त्यानंतर अध्ययन, सुमन, अजय देवगण, ऋतिक रोशन यांच्यासह जवळपास अर्धा डझन लोकांसोबत तिचं अफेअर असल्याचं सांगितलं जातं। या सर्व गोष्टी तिने स्वतः माध्यमांसमोर सांगितल्याचा दावा केला जातो। बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ड्रग्जच्या नशेत असताना तिचे व्हिडिओ आजही उपलब्ध असल्याचं म्हटलं जातं। आता अशी मुलगी आंदोलन करणाऱ्या मुलींना चारित्र्यहीन म्हणत आहे, कारण त्या मुलींनी मेलोडा यांना शिवी दिली। फक्त कंगनाच नाही तर नॉन बायोलॉजिकलचे जितके दत्तक पुत्र आणि पुत्री आहेत त्यांनाही सर्वात जास्त दुःख हेच आहे की शिवी का दिली। 22 मुलांचा अकाली मृत्यू झाला, त्यावर त्यांनी एक ओळही बोलली नाही। पोलीस विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारत होते, त्यावरही त्यांनी काहीच बोललं नाही। पोलीस मुलींना लाठ्यांनी मारत होते, त्यावरही त्यांनी एक शब्द काढला नाही। पण त्यांच्या पप्पांना शिवी पडताच ते अस्वस्थ झाले। धमाल चित्रपटातील तो प्रसंग आठवतो ना, ज्यात दरोडेखोराचे साथीदार म्हणतात, मला मारा पण बाबू भैयाला मारू नका। अगदी तशीच या लोकांची अवस्था आहे। मला शिवी द्यायची असेल तर द्या, पण पप्पांना शिवी देऊ नका। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।